मध्यरात्रीच्या अवघी 23 मिनिटं आणि पाकिस्तानला 9 टार्गेट्स खल्लास करण्यात आली। मध्यरात्री 1:28 सिंदूर हे ऑपरेशन सुरू झालं आणि पहाटे 1:51 भारतीय सैन्याने मोहीम फत्तेसुद्धा केली होती। 23 मिनिटाचा सगळे ऑपरेशन होतं। राफेल आणि सुखोई 30 MKI या अत्याधुनिक विमानांचा वापर करत भारताने राफेलद्वारे स्काल्प आणि सुखोई MKI द्वारे ब्राह्मोस या क्षेपणास्त्रांचा पिन पॉइंट वापर करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत। तीनही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई केली आणि अवघ्या 23 मिनिटांमध्ये भारताची ही मोहीम फत्ते झाली। लष्कर-ए-तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचाही ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झालेला आहे। लष्कर-ए-तोयबाचा अब्दुल मलिक आणि मुदस्सीर हे 2 दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत। टॉप कमांडर्स ठार झालेले आहेत। बुरीदकेशा मरकज तय्यबा मशिदीवरच्या हल्ल्यामध्ये हे 2 टॉप कमांडर्स ठार झाल्याचं कळतंय। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांची मात्र पूर्णपणे धावाधाव होतीये। हल्ला झालेल्या ठिकाणी पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दाखल झालेले आहेत। हल्ला झालेल्या ठिकाणांची पाकिस्तानी लष्कराकडून पाहणी केली जाते। तसंच जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुद्धा पाकिस्तानी लष्कराधिकारी भेटल्याची माहिती मिळते। पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराग करण्यासाठी भारताने राफेल सुखोई 30 MKI या विमानांचा वापर केला होता। राफेल विमानांनी अत्याधुनिक स्काल्प मिसाइल्स टाकली। अतिदूरच्या लक्ष्यांवरती मारा करण्यासाठी स्काल्प ही क्षेपणास्त्र वापरण्यात आली। स्काल्प क्षेपणास्त्रांद्वारे 500 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेता येतो आणि 1000 किलोमीटर प्रति तास या वेगाने स्काल्प मिसाइल मारा करतं। विशेष म्हणजे शत्रूच्या रडारवरती दिसत नसल्यामुळे स्काल्प मिसाइल्स आली तरी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वितच झाली नाही, त्यांना कुठलाही माग त्याचा लागला नाही। त्यामुळे पाकिस्तानच्या ज्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या वल्गना पाकिस्तानकडनं केल्या जात होत्या त्या पूर्णपणे फोल ठरल्याचं स्पष्ट दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।